आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरणा उधारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला शे प्राणी, निमित्ताचा धनी केला शे प्राणी. तुका मने मनोनी व्यर्थ गेला, किंवा वाया गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. विठाला 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडलिकाय दातो मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगकारो प्रथम नमन, पांडुरंगकारो प्रथम नमन, पांडुरंगकारो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुकार. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता हृदया फुले. चौफालुनिया भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंची, ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणेंद्र माता मुकुटजळा. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. जय जयाजी सदाशिवा, परब्रह्म द्वैतानंद वैभवा. नमो तुझ देवाधिदेवा, परमेश्वरा जगद्गुरु. आता नमो जी शक्ती, जी जगन्माता पार्वती.
आज्ञजना उत्तम गती जियेची अनुग्रही वेदा परशिवा परब्रह्मा नेनवी तुझा महिमा साकार होऊन आम्हा पूर्वीशी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करून आधी नमो शिवगण जे का अमर सर्वहून तयास प्रेमे शरणमी मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, हॅलो मस्तक हे पायावरे यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या मस्तक हे वर करी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या लागोनिया पाया विनवे तुंग तुम्हाशी किंवा लागोनिया पाया विनवे तो सकळा करटाळी बोला मुखी नाम विठाला विठाला आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उधारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे हॅलो आवाजच नाही हॅलो जरा आवाजाकडे लक्ष द्या. हॅलो 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 थोडं थोडं द्या की आवाज हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग हॅलो देहू निवासी वैराग्य मूर्ती संत सम्राट थोर साधू चार वेदाचं मंथन करून पाचवा वेद ज्या महात्म्याने निर्माण केला ते जगद्गुरु तुकोबराय यांचा वास्तविक पाहता 5 चरणाचा हा अभंग आहे. काही ठिकाणी महाराजांनी असं सांगितलं की माझे माझे मनोनी, पण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे देवडीकरांच्या गाथ्याच्या नियमाप्रमाणे हा अभंग 4च चरणाचा आहे. महाराज सांगतात की निमित्ताचा धनी केला आशे प्राणी आणि तुका मने मनोनी व्यर्थ गेला. हलक लक्षात. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून जे मृत्यू लोकात जन्माला आलेत त्यांना जाग करण्याचं काम करतात किंवा त्यांना उपदेश करतात. विठाला विठाला अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार असा. सालाबाद प्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबा आणि महंत भीमसिंग बाबा भगवानगड यांच्या स्पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे पारेवाडी तालुका परंडा जिल्हा धाराशिव ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे
महंत शिवराम महाराज बिडवे आणि महंत पांडुरंग महाराज करंजवन यांच्या मार्गदर्शनाने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून, तर नुसतं सहकार्य असून बी उपयोग नाही ना. सहकार्य करणारी बरीचशी लोक आहेत, पण सांगणार आहेत ही तुम्ही, ही मंडप आणि तुमचा सप्ताह, अशी सांगणारी बरीच आहेत. पण एक लक्षात घ्या, हा जो ज्ञान यज्ञ आहे ना, या ज्ञान यज्ञात महाराज सहभागी व्हावं लागतं. या रे लहान थोर याती भलती नारी नर. सज्जनांनो, एक लक्षात घ्या, हा ज्ञान यज्ञ आपण करत असताना हा ज्ञान यज्ञ वर्षातून कितीदा करतो तो? बोला बोला बोला. मी काय केस करीत नाही, तुमच्या जवळचाच आहे मी. बोला, कितीदा करतो? सप्त किती 7 होत्यात का? बारेवाडीत किती होत्यात? 1. बरोबर आहे. किती दिवसाचा आहे सप्ताह? किती दिवसाचा आहे? हा, 8 दिवसाचा. बरोबर आहे. वर्षाचा दिवस किती? बोला बोला बोला. वर्षाचं 365 मधून 8 वजा झाले, खाली किती राहिलं? 365 मधून 8 वजा झालं, खाली किती राहिलं? 300. बरोबर आहे. 357 दिवस ह्या देहाची चार्जिंग करण्यासाठी 7 दिवस या मंडपात यावं लागतं. तेव्हा या देहाची चार्जिंग होती. 1 वर्षभर महाराज ह्याची चार्जिंगच उतरत नाही. सगळी शेतकरी दारेवर जाताना बॅटरी घेऊन रात्रीच्याला किती दिवस बॅटरी वापरतो चार्जिंगचे? 7-8 तास. परत डिस्चार्ज. मग हा देह डिस्चार्ज होऊ नये म्हणून या ठिकाणी यायचंय. विढाला विढाला. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे पारेवाडी. एक लक्षात घ्या, फार महत्वाचा विषय चेअरमन, की एवढ्या छोट्या गावात आणि एवढा प्रतिसाद, अतिशय उत्तम प्रतिसाद आहे लोकांचा. लक्षात घ्या, दृष्टांत सोडून द्या, पण ह्याच्या पलीकडे जाऊन अजून तुम्हाला सांगतो चेअरमन, ही जर जेवण 9ला ठेवलं, ह्यातली निमी खाऊन महाराज काही भद्र्या मारुती झाली. त्यांना म्हणलं ना तिकडं, हा आपला त्यांचा काय संबंध नाही, आपलं फक्त जुहाडायचं काम आहे. आलं का लक्षात? अरे परमार्थ असा आहे की ज्या जीवाला असं वाटतं ना, एक वेळेस मला देवाने भेट द्यावी रे, भेट द्यावी, त्यांनी परमार्थ करायचा आहे. त्यांनी परमार्थ, आणि परमार्थ हा महाराज एवढा सोपा नाही हो, एवढा सोपा नाही. परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, येणे होय पोटी अनुताप. लक्षात तुका बराय सांगून गेलं. तुका म्हणे येथे, तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, येणे कमायाचे काम नाही, येणे कमायाचे काम नाही. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, येणे कमायाचे काम नाही, येणे कमायाचे काम नाही. म्हणून सर्वांच्या सहकार्यातून चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आता या ठिकाणी बसलात का? एक लक्षात घ्या, माझं कीर्तन असंय, कीर्तनकार फक्त सांगतो, मी कीर्तन सांगत नाही.
मी इथं बोलतो आणि तुमच्याकडून बोलून घेतो. ही माझं कीर्तन का तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गदा रोळी आनंदे म्हणून तर महाराज सांगतात नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. म्हणून तुम्हीही बोलायचं मीही बोलायचं ह्यांनी म्हणायचं आणि आपण सगळ्यांनी मिळून जी करायचं कीर्तन नाही कीर्तन. हा. कळलं का? ही आयुष्यभर आपलं कीर्तन चालू आहे व घरी आयुष्यभर कीर्तन चालू आहे. पण हिथं जे करायचंय ना आपल्याला कीर्तन करायचंय. विठाला विठाला सज्जनानो ज्यांच्या माध्यमातून ही सेवा आली ना. मी एवढा मोठा वक्ता नाही हो. मज पामरा हे काय थोरपणा पायीची वाहन पायी बरी. मी सांगावं आणि तुम्ही ऐकावं एवढा 100% मी वक्ता नाही लक्षात. पण एक लक्षात घ्या माझ्या वडिलाची मिराशी गा देवा त्याची चरण सेवा पांडुरंगा. आलं का लक्षात? जी काय माझ्या वडिलांनी पुण्य केलं असेल ना आणि माझे वडील सांगायची गरजच नाही. ज्यांच्या सान्निध्यामध्ये आमचे वडील होते ते अजून आमच्या समोर आहेत. ज्यांनी परमार्थ आपल्या खेड्या पाड्यात पोहोचवला ना. ज्याला परमार्थ काय म्हणतात, ज्याला संगीत काय म्हणतात, ज्याला पेटी काय म्हणतात, ज्याला हार्मोनियम, ज्याला सोर काय म्हणतात ना. अरे सोर गया तो नूर गया. पण माऊली आपल्याला माफी मागतो मी. आज कंप्लेट 2.5 महिने झालं बाहेर येत आम्ही कंप्लेट. आणि आज जी कथा चालू आहे ना आमच्या आपशिंग्याला 6वा दिवस आहे. रोज 3-3 तास बोलावं लागतं. पण तिथं बी असलोच महाराज. ती आम्ही म्हणलं तुझ्या भेन आता इथून निघून जातो. पण ती म्हणला तू कसा जातोय तीच बघतो. तुझ्या पुढंच जाऊन मी उभा आहे. ज्यांनी सेवा केली ना एक लक्षात घ्या सज्जनांनो. अरे कोणतीही गोष्ट चांगली करत असताना त्याच्यासाठी आई वडिलाची पुण्य फार महत्वाची असते. हो आई वडिलाची पुण्य फार महत्वाची असते. महाराज ज्यावेळेस तो खूप बरा आहे देवा पुढे उभा राहायचे ना त्यावेळेस देव खाली मान घालायचा किंवा समाज तुकोबरायांना विचारायचा महाराज या पदाला कसे प्राप्त झालात. त्यावेळेस तुकोबराय उत्तर द्यायचे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. अरे अनंत जन्माची पुण्य तुकोबरायांची होती महाराज. म्हणून एवढे साक्षात परमात्मा खाली मान घालत होता. मी काय सांगत होतो सज्जनांनो ज्यांच्या विठ्ठल कृपा केली विठ्ठल कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य सांगून जाईन. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा आली ना आमचे परम मित्र माधव महाराज लावण. आणि खरं आमच्यावर प्रेम करणारा पुढं आमचा बसलाय बाप्पा. लक्षात घ्या बाप्पाची फार तळमळ होती फार. आमचा रोज विषय व्हायचा. पण बाप्पा कसं असतं खरं सांगू त्याच्या पुढं जाऊन जवळचाच माणूस जरी असला पुढं जाऊन सांगा ज्यांनी संगीत काय आहे दावून दिलं का. पण जवळच्या लोकाला जवळची किंमत लवकर कळत नाही. मी पहिलेच बोलून गेलो मी एवढा विद्वान 100% नाही. आलं का लक्षात. पण
अतिशय तळमळ आमच्या बाप्पाची, अतिशय. काही करा पण महाराजांची तारीख घ्या. मी बाप्पाला माझं कशाला एवढी तळमळ करायची, तारखेसाठी एक लक्षात घ्या. आणि मी पहिलंच बोललो, मी कीर्तन करणारा एवढा मोठा वक्ता नाही, आलं का लक्षात. पण एक लक्षात घ्या, एक असणारं प्रेम आणि परमार्थामध्ये दत्ता महाराज जर काय महत्वाचं असेल ना, तर प्रेम महत्वाचं आहे. प्रेम प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई आणि प्रेमाविना नाही समाधान. म्हणून परमार्थामध्ये प्रेम फार महत्वाचं आहे. सज्जनांनो, या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे पितृतुल्य असणारे माऊली यांच्या पायावर दंडवत करून, मला वाटतं आपल्या भागाचं वैभव आमचे दत्ता महाराज गाडवे आणि अशोक महाराज गुंड, फार सुंदर आवाज आहे आपला, फार, आलं का लक्षात. मला वाटतं दत्ता महाराज पहिल्यांदाच माझा योग येतोय दत्ता महाराजापाशी. मी बऱ्याच वेळा दत्ता महाराजाला बोललो, पण त्यावेळेस अडचणी येत गेल्या, आलं का लक्षात. आमच्या भागाचं वैभव हरिभक्तपरायण विलास महाराज हौलदार आणि माऊली, आत्ता आमच्या गावाचा जो उगम होतोय ना, हां, असे संगीत विशारद जयदीप हौलदार आणि प्रति आजीनाथ बॉस झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. फार फार सुंदर आवाज आहे, फार. आपल्या भागाचं वैभव आमचे बिडवे महाराज. अहो, एक लक्षात घ्या की चलत चलत कीर्तन करत करत त्याच्यावर काव्य तयार करणं एवढं सोपं नाही. काव्य तयार करायचं सोपं आहे का? हां हां, महिला मंडळ करू शकते ना काव्य चलत चलत. हां, पण आपण नाही करू शकतात का? काही लोकांचं काव्य मावली, माझ्या बोटाला झालं नकुर्ड, ती करतं ठसा ठसा, ती काढला बेत कसा कसा. ती म्हणती गाय गाभण, म्हैस पार्टी आणि शिर्डी दी ती पसा पसा. हे आपलं काव्य आहे सज्जनांनो, आलं का लक्षात. पण फार उत्कृष्ट आमचे बिडवे महाराज, ज्यांचं आपण ज्यांच्या मुखातून रात्री चिंतन ऐकलं ना, फार महत्वाचं आहे. आमचे इनेकरी, मी खरंच सांगून जाईन तुम्हाला की माऊली महाराज सगळ्यात महत्वाचं काय असेल ना, पारेवाडी ही जरी माझ्या गावाची जवळ असली दत्ता महाराज, पण ह्या गावाला महाराज देवकर फडाचा वारसा आहे. व देवकर फडाचा वारसा आहे, विसरू नका सज्जनांनो. सांगून जाईन, परमार्थाचा बाजार झाला, पण ज्यांनी परमार्थ टिकून धरला ना, त्याला देवकर वास्कर म्हणतात, त्याला देवकर वास्कर म्हणतात, लक्षात घ्या. आज इको नाही, लाईट नाही, पण मशालीवर. पण एक सांगू का, त्यांचा जो परमार्थ आहे तो देव मिळवण्यासाठी परमार्थ आहे, आणि आमचा जो परमार्थ आहे तो समाजाच्या मनोरंजनासाठी परमार्थ आहे. व समाजाच्या मनोरंजनासाठी फार लक्षात घ्या. अरे एवढी विद्वान लोक आहेत, आणि पुढे जाऊन सांगन, बाळा तुला माझा सलाम आहे, सलाम. लक्षात घ्या. हे एवढं सोपं नाही हो, एवढं सोपं नाही. मेलेल्या जनावराच्या चंबड्यातून काय वय त्या बालकाचं, काय सांगा ना तुम्ही. हा, अहो ज्याच्या डोक्यावर पाकवास दिला ना,
आणि जयसिंग महाराज आपण भाग्यवान आहात लक्षात घ्या. हा एवढं सोपं नाही. काय वय आहे? आमची ह्या वयाची पोरं बिगर चड्याची हिंडात्यात महाराज. हा? आहे काय वय आहे त्याचं मला सांग. काय सुंदर पक्वाज वाजव. होळी कन्या पुत्र होती जे सात्विक होळी कन्या पुत्र होती जे सात्विक होळी कन्या पुत्र होती जे सात्विक होळी कन्या किती वय आहे त्याचं? किती वय आहे? 15 बरोबर आहे का? 15 म्हणजे एक 9वी 10वीचा पोरगा आहे बरोबर आहे का नाही? अहो ह्या वयाची जर पोरं मंदिराकडे जायला लागली ना माऊली महाराज, हा मी सांगत नाही महाराज सांगून गेले, मी नाही सांगत मनाने. आणि मी प्रमाणाच्या व्यतिरिक्त बोलणार बी नाही, अभंगाला धरूनच बोलणार आणि सिद्धांत दृष्टांत सुद्धा अभंगालाच धरून देणार. लक्षात आमुच्या कुळी नवते आईचे याची पिशे निवाळले, याची पिशे निवाडिले, याची पिशे निवाडिले. आमच्या कुळी नव्हते आईचे हे चिपचे निवाडिले हे चिपचे निवाडिले हे चिपचे निवाडिले. काय पोरा लागली शीचट धरी वाट देवळाची, आमुच्या कुळी नव्हते आईशे हेची पिशे निवडले. अरे माझ्या कुळामध्ये असा कोणच नव्हता. कसा मावशा हो देवळाकडे जाणारा एखादा मुलगा जर माळ घालून आला ना आणि आजीपाशी गेला म्हणला आजी माळ घालून आल तर ती म्हणते बरं झालं द्वाड खायचं पियचं दिवस आणि माळ घालून आलाच. बरोबर आहे. सज्जनांनो मी सांगत होतो की पारेवाडी गाव किती पुण्यवान आहे की ज्या फडावर या गावाला विनेकऱ्याचा मान आहे. की देवकर फडावर सुधीरकड बघू नका महाराज तुम्ही, त्याच देव पहावयाशी गेलो आणि तेथे देवची होऊन ठेलो महाराज. आलं का लक्षात? आपल्या भागातला सुधीर मजी जिवंत उदाहरण आहे, जिवंत. आलं का लक्षात? आम्हाला सुधीरच्या वडिलांनी सांगावा, पण एक लक्षात घ्या, पश्चातापेन शुद्धते. जीवाला पश्चातापच झाला पाहिजे तेव्हा शुद्धता होते महाराज, नाहीतर शुद्धता होत नाही. पण मला वाटतं त्यांच्या आधीचे विनेकरी होते ना ह्याच गावचे होते बहुती. मला वाटतं इचलकरंजीला परत राहायला गेले. त्यांना पांढरा फेटा होता. काय नाव त्यांचं? हां आम्ही अण्णा म्हणाय त्यांना. मी लहानपणापासून आम्ही बोट धरून वडिलाचा परमार्थ त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आम्ही चाललो. विषय सोडून घ्या, आम्ही तिथपर्यंत परमार्थापर्यंत पोहोचलो नाही. आलं का लक्षात? आम्ही तिथपर्यंत होऊ शकत नाही. ज्यांनी ह्यांची साधना आहे तेवढी आपण साधना करू शकत नाही महाराज. म्हणून कीर्तनाला सर्वच जण आमचे ताते आहेत, इकडं आमचे भाऊ महाराज आहेत आणि कीर्तनाला आवर्जून उपस्थित असणारे
वडील गेल्यापासून माझ्यावर वडिलासारखं प्रेम करणारे माझे मोठे बंधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्षात. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ना, ती आमचे 2 चोपदार. म्हणून सर्वांच्याच पायावर नतमस्तक होतो. लागोन या पाया विनवितो तोमाशी आणि कर टाळी बोला मुखी नाम विडाला विडाला. सज्जनांनो, तुकोबराय या अभंगातून सांगतात. तुकोबरायांचे शब्द फार महत्वाचे आहेत. लक्षात घ्या. एका एका अक्षरामध्ये आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. लक्षात घ्या. अरे जे अक्षर तुकोबरायांचे आहेत ना, ते अक्षर नाहीत, तो साक्षात भगवान परमात्मा आहे. हो, साक्षात भगवान परमात्मा आहे. जो जीवाचा उद्धार करून पैल तीरावर नेतो ना, तुकोबराय सांगतात की आलिया संसारा आणि उठा वेग करा. महत्वाचा विषय आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये संसारिक जीवालाच का जाग करतात. सज्जनांनो, संतांनी जीवाला जाग केलं, संतांनी देवाला जाग केलं आणि संतांनी संताला जाग केलं. संतांनी जीवाला जाग केलं. उठा जागे व्हा रे आता, संतांनी जीवाला जाग केलं. उठा जागे व्हा रे आता आणि स्मरण करा पंढरीनाथा. त्या परमात्म्याचं स्मरण करा. संतांनी देवाला जाग केलं. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत आणि सुरवरांची दाठी उभे. संतांनी देवाला जाग केलं. पण जेव्हा देव जागे होईना ना, त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबाला विनंती केली व विनंती केली, राही रकुमाबाई तुम्हा येऊ द्या दया आणि शेजे हलवुनी जागे करा देवराया. का जाग करा? त्रिशूळ डमरू घेऊन आला. अरे साक्षात भगवान शंकर आत महाद्वाराकडे निघाल्यात. हो, तुम्ही जागे व्हा. म्हणून संत हे स्वतंत्र आहेत महाराज. आणि संतांनी संतांना सुद्धा जाग केलंय. उठा साधू संत साधा आपुले हित, साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. सज्जनांनो, संतांनी जीवाला जाग केलं, संतांनी देवाला जाग केलं आणि संतांनी संतांना जाग केलं. आलं का लक्षात? म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय फक्त आणि फक्त संसारिक जीवाला जाग करतात. एक लक्षात घ्या, काहींना हा नरदेह मिळाला पण कळाला नाही.
काहींना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. काहींना कळाला पण मिळाला नाही आणि काहींना मिळालाही आणि कळालाही. तुम्हाला मला हा नरदेह मिळाला पण कळाला का? कळला का? जर कळला असता तर पंगत करून पंगत करून लोक घरी झोपायला नसती व गेली मंडपातच कीर्तन ऐकायला राहिली असती. आलं का लक्षात? जर कळला असता तर. पण कळाला का? नाही महाराज. काहींना कळालाही नाही आणि मिळालाही नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम पशूंना महाराज. काहींना कळाला पण मिळाला नाही. प्रमाण आहे महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मा. देवांना हा नरदेह कळाला पण मिळाला का? का? वैकुंठी ताईशे नाही कवळ काही काल्याचे. अरे वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये महाराज हा आनंद लुटता येत नाही. हो, हा आनंद लुटता येत नाही. पण सज्जनांनो, संतांना हा नरदेह मिळालाही आणि कळालाही. आम्ही वैकुंठ वासी आलो या ठिकाणाचे. हा बोलिले जे साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, आम्ही वैकुंठ वासी आलो या ठिकाणाचे. बोलिले जे ऋषे साच भावे वर्ताया, आम्ही वैकुंठ सज्जनांनो सांगतात की संत हे स्वतंत्र आहेत. आम्ही वैकुंठवासी आणि आलो का बुडत हे जन न देखवी डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. म्हणून तर माऊली महाराज येण्याची पंथे चालू जाता आणि न पडे गुंता कोटी काही. सज्जनांनो, आपण भाग्यवान आहोत. आणि पुढे जाऊन सांगा, आपल्या भागाचा दुसरा जो उदय आहे ना, तो आमचे उदय पाटील. लक्षात घ्या. आणि ज्यांची साधना अशी आहे, ज्यांची साधना अशी आहे ना, ज्या व्यक्तीने महाराज कशाचीच अपेक्षा केली नाही, पण ज्यांनी हा परमार्थ टिकून धरला, ते आमचे हनुमंत बाप्पावर पुढे. अहो, आम्ही लहानपणापासून बाप्पाला बघतो, लहानपणापासून. पण परमार्थ तुम्हाला एक सांगून जाईन, तुम्ही परमार्थ किती केला याला अजिबात किंमत नाही, पण तुम्ही परमार्थ कसा केला ह्याला जास्त किंमत आहे. सज्जनांनो, मी सांगून जाईन सज्जनांनो, ज्याला परमार्थ करायचा आहे ना, त्यांनी देव मिळवण्यासाठी परमार्थ कला, देव मिळवण्यासाठी परमार्थ कला. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला
तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नो हे लक्षात घ्या. किंवा देव पहावयाशी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. जो परमार्थ आहे ना तो देव मिळवण्यासाठी केला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या की या मृत्यू लोकात तीन किती जण आले? तीन. एक जीवाला सज्जनांनो, दुसरे देव आले आणि तिसरे संत आले. जीवाच्या येण्यामध्ये जीवाचं जे प्रारब्ध आहे ना ते जीवाचं प्रारब्ध अनिच्छा आहे. जीवाचं प्रारब्ध अनिच्छा आहे, देवाचं प्रारब्ध परिच्छा आहे आणि संतांचं जे प्रारब्ध आहे ना ते स्वइच्छा आहे. जीवाचं प्रारब्ध अनिच्छा आहे. जीवाला यायची इच्छा असो अथवा नसो, जीवाला आता तुम्ही जर ठरवलं मला यायचंच नाही तर चालन का? जीवाची यायची इच्छा नसली ना तरी सुद्धा जीवाला यावंच लागतं. मी सांगत नाही, विश्व माऊली ज्ञानोबराय सांगून गेले. तव पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जीवाला यायची इच्छा आहे का? पण यावाच लागतं. बरं चला, जीवाला जायची इच्छा आहे का? आहे कोणाची इच्छा जायची? बरं ना ग चला. हिथून कीर्तन करता करता मी बाहेर पडलो आणि मला चलत चलत आला, चलत चलत आला. काय काय हा बस म्हणजे आम्हाला लावायलाच वाट लावायला बसलात तुम्ही. हा आहे का जायचं हातात? नाही महाराज. त्याच्या पलीकडे जाऊन सांग. पंढरपूरला कोण कोण गेलतं? कोण कोण पंढरपूरला गेलतं? सगळी गेलती ना. गेल्या गेल्या कुठं गेलतात? पंढरपूरला गेल्या गेल्या कुठं गेलात? चंद्रभागेत. कशासाठी? आंघोळ कशामुळे केली? बोला बोला बोला. कशासाठी? हा हा बस एवढं जरी कळलं ना आपण पाप करतोय आणि दोह्याला चंद्रभागेत जातोय. जीवाला एवढं जरी कळलं तरी पाप झालं सज्जन. आलं का लक्षात? कशासाठी गेलो? पाप दुनियात. बरं चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं, पुंडलिकाच्या आई वडिलाचं दर्शन केलं आणि दत्त घाटातून वर चालला. आणि त्या ठिकाणी कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, कुणाच्या अंगावर कपडेच नाही, कुणाच्या डोळ्यातून रक्त वाहते तर कुणाच्या कानातून वाहते, आणि कोण पालतं झोपले, कोण उतानं झोपले, कुणाला दिसत नाही महाराज. आणि प्रत्येक जणाच्या हातात, कुणाच्या हातात ताटली, कुणाच्या हातात पातिले. मायबाप मायबाप मायबाप. कशासाठी? 1 रुपयासाठी. जर तुम्ही त्याच्याजवळ गेला त्याला म्हणला का हो असलं जीवन जगण्यापेक्षा तुम्ही 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 मेलं. ती म्हणतो तुझ्या बापाच्या घरचं खातोय का मी? सज्जनांनो सांगून जाईन, ज्याची यायची इच्छा नाही त्याची जायची सुद्धा इच्छा नाही. पण ज्याला यायची इच्छा नाही त्याला यावंच लागतं, ज्याला जायची इच्छा नाही ना त्याला जावंच लागतं महाराज. मी सांगत नाही एक कर्म झाले आझा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. कुणाचं मरण चुकलं? आज्याचं, पंजाचं, नाताचं? नाही सज्जनांनो, मरण कुणाला चुकलं नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू का? जर या ठिकाणी तुम्हाला यम निघायला आला, यम या ठिकाणी, चला द्या सोडून तात्या मीच बोलतो आता. एक वेळेस यम मला निघाला आला. यम कुणाला निघाला आला? मला. म्हणला महाराज चला. का? म्हणला चित्रगुप्तानी यादी दिली आणि चित्रगुप्तीच्या यादीमध्ये 1 नंबरला तुमचं नाव आहे आणि तुम्हाला घेऊन जायचंय. कुठं कुठं? बोला बोला कुठं?
यम लोकात. मी म्हणलं बरं ठीक आहे बा येतो, मी काय मरणाला भेट नाही. आलं का लक्षात? म्हणलं माझी यायची तयारी, पण माझी इच्छा एक की तुमचं काहीतरी आदरात तिथे करावं. काय घेणार तुम्ही? कॉफी घेणार, चहा घेणार का दूध घेणार? स्प्राईट घेणार, मिरिंडा घेणार का लिमका घेणार का स्टिंक घेणार? उटी घेणार, हिसकी घेणार, दिशी घेणार का हातभट्टी घेणार? तुम्ही म्हणता महाराज तुमची बरीच पाठांतर झाले वाटतं. मी घेत नाही बरं का. ती म्हणला महाराज जी आहे ती लवकर करा. मी आपलं दूध केलं आणि यात आता दुधात गुंगीची गोळी टाकली आणि ती कुणाला प्यायला दिली? यमाला. बरं माझं किती नंबरला नाव होतं वर जायला? 1 नंबरला. यम आणि दूध प्याला नियम झोपी गेला. यमाच्या हातातली यादी घेतली, 1 नंबरचं नाव खाली शेवटच्या नंबरला टाकलं. यम जागा झाला. म्हणला कोरे महाराज तुमच्यावर मी प्रसन्न आहे का? म्हणला आता तुम्हाला नेहणारच नाही. मला जरा समाधान वाटलं. म्हणलं का? म्हणला आल्या आल्या वरून सुरुवात करणार होतो, आता मी खालून सुरुवात करणार. सज्जनानो जायची इच्छा नसली तरी जीवाला जावंच लागतं. कारण का जीवाचं प्रारब्ध जे आहे ना ते जीवाचं प्रारब्ध अनिच्छ आहे. आणि जीवाने जे 3 प्रकारचे कर्म केलेत ना त्या कर्मामुळे जीवाला यावंच लागतं महाराज. जीवाने पूर्वजन्मी केलेलं कर्म मी सांगत नाही, विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगून गेले. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळा यावे, तया भोगावया यावे देहाये. किंवा नाथ महाराज तेची भोगाले केले कर्म झाले, तेची भोगाले केले कर्म झाले, तेची भोगाले केले कर्म झाले, तेची भोगाले. हे उपासले मेले ऐसे किती, ऐसे किती, ऐसे किती हरिमुखी गाता हर पल जिंदा, हरिमुखी गाता हर पल जिंदा. उपाला मेले ऐसे किती, ऐसे किती, ऐसे किती हरिमुखी गाता हर पल जिंदा, हरिमुखी गाता हर पल जिंदा. नाथ महाराज सांगून गेले सज्जनांनो, केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐशे किती. लक्षात घ्या, पहिला मुद्दा पूर्वजन्मी केलेलं कर्म, दुसरा मुद्दा महाराज पूर्वजन्मी केलेलं पाप, आणि तिसरा मुद्दा जो आहे ना ती अंतकाळी उत्पन्न झालेली वासना. त्याच्यामुळे जीवाला यावंच लागतं. सज्जनांनो, या देशाला भारत हे जे नाव पडलं ना, या देशावर एक सार्वभौम राजा राज्य करत होता. त्याचं नाव होतं जडभरत राजा. लक्षात, त्याचं नाव काय होतं? जडभरत राजा होता. तो एवढा ऐश्वर्य संपन्न राजा होता ना, त्या राजाच्या ऐश्वर्याचं वर्णन एका योगी पुरुषाने सज्जनांनो आपल्या गाथ्यामध्ये केलं. ते प्रकरण आहे ना मदालसा. लक्षात घ्या, मदालसा प्रकरणामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सेपरेट प्रकरण केलं आणि त्या प्रकरणामध्ये जडभरत राजाच्या ऐश्वर्याचं वर्णन केलं. 18 भार वनस्पती फळे फुले ओगती, भावी त्या पोकरणी नदी गंगा वाहती, त्या कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांढोनिया कासया योग शेविष पर्यंती मदालसा. तुझे बाळा पर्यंती मदालसा, तुझे बाळा मदालसा.
त्या ऐश्वर्याचं वर्णन मदाला साकरती एवढा ऐश्वर्य संपन्न असणारा राजा किती ऐश्वर्य संपन्न होता. त्याच्या राज्यातून काय वाहत होतं? गंगा. आणि आपण पाप धुण्यासाठी कुठं जातो? गंगेत. बरोबर आहे का नाही? पण त्याच्या राज्याच्या जो एवढा पुण्यवान असणारा राजा आणि त्या राजाने फक्त आणि फक्त नारदाचं एकच कीर्तन ऐकलं. नारदाचं किती कीर्तन ऐकलं? एकच. नारदाने फक्त सांगितलं, राजा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे चांदा व दुर्गंधी रे अमंगलतेचा बांधा. बरोबर आहे तात्या. स्मरेते हरिहारा शरण जावे गोविंदा. हो. आणि राजाने महाराज राज्याचा त्याग केला. कुणाकुणाचा त्याग केला राजाने? पहिला राज्याचा. किती ऐश्वर्य संपन्न होता? आपण किती ऐश्वर्य संपन्न आहेत? किती आपण ऐश्वर्य संपन्न सांगा. अहो आपली परिस्थिती दान करण्याची तर 100% नाही. पर दान करत असताना चांगलं करावं. चांगलं दान. सत्यनारायण घालताना आपण कुठं जातो? दुकानात. आणि काय म्हणतो? खायच्या सुपाऱ्या द्या म्हणतो का? पूजाच्या सुपाऱ्या द्या म्हणतो का नाही? पूजाच्या. बरं त्या पूजाच्या सुपाऱ्या काकाला नेऊन बी उपयोगीच्या नाहीत काय? ती काका म्हणतोय हितून नेणारी घरी कुजवण्यापेक्षा हितं राहिलेल्या परवडल्या. आहे का? बरं लोकांना काय द्यावा आणि कसं द्यावा हे सुद्धा तात्या काही कळत नाही. काय द्यावा आणि कसं द्यावा हे सुद्धा कळत नाही. वयस्कर आजी आणि तिच्या तोंडात दातच नव्हता. आणि ती रोज सकाळी डोंजा गाडीने परांड्याला जायची. रोज सकाळी कुठं जायची? परांड्याला जायची डोंजा गाडीने. पण खितून निघताना 6 बदाम तोंडात टाकायचे. किती? 6 बदाम तोंडात टाकायची. बरं बदाम तिला चावत नव्हतं. फक्त चगळीत जायची. बदाम फक्त चगळीत जायची. एसटीत बसायची आणि कंडक्टरच्या सीटाच्या शेजारी बसायची. कंडक्टर तिकीट काढून आला की ती 6 बदाम त्याला खायला द्यायची. ऐका, ती 6 बदाम त्याला 1.5-2 महिने. कंडक्टर म्हणला, आजी किती माझ्यावर तुमचं प्रेम आहे. व 2 महिने झालं तुम्ही मला बदाम खायला देता. 7 किलो वजन माझं वाढलं. ती म्हणली, बाबा तसं काय नाही म्हणली. मी घरून येताना ती 6 बदाम तोंडात टाकीत येते आणि ती चगळीत येते. ती मला चावत नाही म्हणून ती तुला काढून खायला देते. बघता काय माझ्याकडं? चालू एसटीतच उडी टाकली कंडक्टरने. चालेल सज्जनांनो? नाही, लक्षात घ्या. त्या राजाने फक्त एकच कीर्तन ऐकलं आणि राज्याचा त्याग केला, राण्यांचा त्याग केला आणि महाराज मुलाबाळांचा त्याग केला. राजाने भगवी वस्त्र अंगावर परिधान केली आणि राजा निघाला. उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन. कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन.
लावेन काय कृपा करील ना आयशे तुम्ही सांगा संतजन आणि करा समाधान चित्ता माझी माझ्या चित्ताचं समाधान करा. पण ज्यावेळेस राजा निघाला आणि राजाला नारदाने एकच मंत्र दिला होता. फक्त राजा एकच म्हणायचं काय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा आणि श्रीकृष्ण गोविंद हरे एवढा जप कर म्हणला. आणि राजाने त्याग केला आणि मंत्र जपत जपत राजा गंगेच्या किनाऱ्यावर आला. आणि किनाऱ्यावर आल्यावर एक पर्णकुटी तयार केली. सकाळी उठायचं, गंगेत स्नान करायचं, संकल्प सोडायचा आणि कुटीत यायचं, फक्त आणि फक्त साधना करायची. रे कधीतरी मनाला विचार करा रे, कधीतरी मनाला विचार करा. एखाद्या वेळेस तरी भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहा आणि कधीतरी डोळ्याच्या अश्रूंनी त्याला अभिषेक घाला आणि विचारा रे, विचारा हे देवा, अरे एक वेळेस तरी आम्हाला भेट दे रे, भेट दे. असं कधीतरी मनात येऊ द्या रे. येतं महाराज. देवानी भेट नाही दिली तरी चालन महाराज. आलं का लक्षात? आमची तळमळ जी चालली ना दत्ता महाराज, फक्त आणि फक्त ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. आलं का लक्षात? फक्त हीच हवं. सांगत होतो सज्जनांनो, तो राजा त्या पर्णकुटीमध्ये फक्त आणि फक्त चिंतन करायचा. एक दिवस राजा स्नानासाठी गेला आणि 15-20 हरणाचा कळप आला. सज्जनांनो, हरणांनी गंगेच्या तीरामध्ये उडी मारली. तेवढ्यात महाराज त्या अरण्यातून वाघाची डरकाळी ऐकू आली आणि एक हरणी महाराज गर्भधर होती, तिचा गर्भपात झाला. ज्या हरणीचा गर्भपात झाला सज्जनांनो, त्याचं पिल्लू वाहत 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 आलं आणि राजा स्नान करून संकल्पासाठी पाणी उचललं आणि राजाच्या हातात पिल्लू आलं व पिल्लू आलं. राजाने पिल्लू उचललं. राजा म्हणतो किती सुंदर पिल्लू आहे. कशासाठी आलता व राजा? कशासाठी आलता? देवाच्या प्राप्तीसाठी आलता. हरणाचं पिल्लू जर एवढं सुंदर होतं, तर घरची पिल्ल किती सुंदर होती व किती सुंदर होती. घरच्या पिल्लाचा त्याग केला आणि राजा हरणाचं पिल्लू सांभाळू लागला. आणि राजाने हरणाचं पिल्लू पर्णकुटीत आणलं. राजा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी विसरून गेला सज्जन. आणि राजा फक्त उठायचा, त्या पिल्लाचं संगोपन करायचा, त्याला चारा खाऊ घालायचा. पाहता पाहता राजाचं वय संपत आलं आणि हरणाचं वय वाढत गेलं. एक दिवस राजा षडपंजरी पडला आणि राजाचा अंतकाळ जवळ आला. राजा पाहत होता, अरे माझे पिल्लू, माझ्या पिल्लाने खाल्ला असन का? माझा पिल्लू पाणी पिला असन का? पिल्लू पिल्लू करून देह त्याग झाला. परिणाम जड भरत राजा हरणी गर्भा गेला. राजाची वासना कुठं गुंतली व कुठं?
हरणात गुंतली महाराज. लक्षात घ्या. म्हणून जड भरत राजाला उद्धारासाठी 3 जन्म घ्यावे लागले. जडभरत राजाला उद्धारासाठी 3 जन्म घ्यावे लागले. जडभरत राजाच्या जीवनामध्ये साधना होती, पण दिशा योग्य नव्हती. व दिशा योग्य नव्हती. ज्याच्या जीवनामध्ये साधना नव्हती पण दिशा होती महाराज, केले रामायण. राम आले रामायण, राम आले रामायण. वाल्मिकी वारली रावणाच्या जीवनामध्ये साधना होती का? लक्षात घ्या. त्या वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये साधना होती का? नव्हती महाराज. किती लोक मारली होती व महुरी एवढ्याल्या खड्याने किती रांजण भरले होते? 7. तुमचं आमचं नव्हतं त्याच्यात. त्या 7 रांजणात तुमचा आमचा हिशेब नव्हता बाप्पा. फक्त ब्राह्मणांचा हिशेब होता 7 रांजणात. आलं का लक्षात? कुणाचा होता? 7. आपल्यासारखी किती मारली त्याच्या डोक्यात सुद्धा यादी नव्हती आपल्यासारख्याची. आलं का लक्षात? पण संतांच्या एका उपदेशामध्ये जीवनाचा असा उद्धार झाला. बोलिला वाल्मिक तैशेची वाघेन आणि वर्तोनी दावीन नामा म्हणे. हजारो वर्षापूर्वी वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलं सज्जनांनो. किती? हजारो वर्षापूर्वी. जो परमात्मा आहे ना तो काही तुमचा आमचा सालगडी नव्हता महाराज. जन हे ईश्वर निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्र आपोलिया. किंवा वृक्षाची पान हाले ज्याच्या सत्ता आणि राहिली अनंता मग कोटे. किंवा चाले हे शरीर कोणाची असत्ते आणि कोण बोलविते. कर्तुम अन्यता कर्तुम असणारा परमात्मा ज्याने अवतार घेतला आणि हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं रामायण त्याच्या प्रमाणेच वागला. 2 मिनिटात दृष्टांत देऊन जाईन. ज्या वेळेस रावणाचं आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध सुरू झालं आणि रणांगणामध्ये रावणाचा मुलगा इंद्रजित आला. कोण आला रणांगणामध्ये? बिडवे महाराज. इंद्रजित आला. ज्यावेळेस इंद्रजिताचं लक्ष्मणाचं युद्ध झालं आणि इंद्रजित महाराज मारला गेला. पण इंद्रजिताचा हात कुठं जाऊन पडला? रामायण ऐकलंय ना? इंद्रजिताचा हात लंकेत जाऊन पडला. लंकेत. पण तो हात त्याच्या पत्नीने पाहिला. काय नाव त्याच्या पत्नीचं? त्याच्या पत्नीचं नाव सुलोचना. आणि सुलोचनेने हात उचलला आणि पाहिलं, अरे हा तर हात माझ्या धन्याचा आहे र. हा तर हात माझ्या धन्याचा आहे. महाराज त्या सुलोचनेने हात उचलला आणि रणांगणामध्ये सुलोचना जाती आपल्या पतीशी बोलते. अहो तुम्ही जर असं सांगितलं असतं ना की पुढला विरोधक फार प्रबळ आहे तर तुमच्या मदतीला माझ्या वडिलाला बोलवलं असतं व माझ्या वडिलाला बोलवलं असतं. महाराज धड बोलू लागलं व तीर्थक्षेत्री पडल्याला धड बोलू लागलं आणि सुलोचनाला सांगू लागला, ग सुलोचने तुझ्या वडिलांनी तर मला मारलं ग, तुझ्या वडिलांनी तर मला मारलं. सुलोचना कुणाची मुलगी? सज्जना
शेषाचे. आणि लक्ष्मण कुणाचा अवतार? ज्यावेळेस लक्ष्मणाला कळलं ना माझ्या हाताने मी माझा जाबाई मारला, धाव पोहळून महाराज लक्ष्मण रडू लागला. आणि लक्ष्मणाचा रडण्याचा तो कल्लोळ पाहून साक्षात प्रभू रामचंद्र रडू लागले सज्जन. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने ठरवलं की मी इंद्रजिताला जिवंत करणार. ठरलं महाराज इंद्रजिताला जिवंत करण्याचं. पण पाठीमाग हनुमंतराय उभे होते. हनुमंतरायाने सांगितलं, देवा तुम्हाला इंद्रजिताला जिवंत करता येणार नाही. हो, इंद्रजिताला जिवंत करता येणार नाही का? वाल्मिक ऋषीने जे रामायण लिहिलं ना, त्या रामायणामध्ये फक्त आणि फक्त इंद्रजित मारला एवढंच लिहिलंय. इंद्रजित जिवंत केला हा कुठंच लिहिलं नाही. म्हणून तुम्हाला इंद्रजिताला जिवंत करता येणार नाही. म्हणून संत महात्मे सांगतात की ज्या जीवाला उद्धार करायचा आहे, ज्या संसारिक जीवाला उद्धार करायचा आहे ना, त्यांनी देवाला शरण गेलं पाहिजे. त्या अभंगाचं आली या संसारा उठावे गगरा, आली या संसारा उठावे गगरा, आली या संसारा उठावे गगरा, आली या संसारा उठावे गगरा. शरणाचा मावशा हो चेअरमन, सकाळ धरून महिला म्हणत होत्या ना तुम्हाला, कोरे महाराज कवा यायच्यात, कोरे महाराज कवा यायच्यात. मी विचारलं कशामुळे विचारतात, त्यांची काय इच्छा होती माहिती का? ती म्हणल्या कालच लाडक्या बहिणीचं 2-2, 1.5-1.5 हजार जमा झाल्यात. महाराज आले की 1-1 हजार रुपये महाराजाला द्यायच्यात आम्हाला. अहो सज्जनानो, आमची आताडीवर आली आणि तुमचं काय सूर्यफूल पिरीत नाहीत आपल्याकडे सध्या माऊली महाराज. जवळ सूर्यफूल फुलात आहे ना, तवर सूर्याकड टक लावून बघत. तसं आमचं रामकृष्ण आहे का, तोपर्यंत टक लावून ह्यांचं चाललेलं असतं. कधीतरी हात वर करा, हात दिल्यात ना, तिला करा हात वर, करा करा करा, हो करा. देव कल्याण करीन तुमचं, करा. बोला वेढो पारखो मागे, पारखो ठोपामध्येच तुमची सांगायची गरजच नाही. एक लक्षात घ्या सज्जनांनो,
कधीतरी या जीवाने विचार केला पाहिजे रे. बरं माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्हाला हा जीव कुणी दिला हो? कुणी दिला? हा कुणी? मी का माझ्या बापाने? कुणी दिला? देवाने. एवढं तर कळते ना आपल्याला. ज्याने हा जीव तुम्हाला दिला ना त्याचं नाव सुद्धा हा जीव घेत नाही. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. कुणी दिला हा जीवदान? हा सांगून जाईल सज्जनांनो. महाराजांनी सांगितलंय की आलिया संसारिक जीवाला उपदेश करणारे संत महात्मे सांगतात, ऐक जीवा, हा जीवाचा जो उगम आहे ना, हा जीवाचा उगम देवापासून आहे आणि जायचं ही देवापाशीच. लक्षात घ्या. जीवाला कुठं जायचंय मी सांगत नाही. 11व्या अध्यायामध्ये फार सुंदर चिंतन आलंय. ज्यावेळेस अर्जुनाने श्रीकृष्ण परमात्म्याला विचारलं की हे देवा, तू सांगतो ना हे जग माझं नेमकं काय? त्यावेळेस 11व्या अध्यायामध्ये चिंतन आहे, माझे एक अंशे हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडोनी जैसे साम्यमाच. अर्जुना, माझ्या अंशाचं हे जग आहे. मग जीव कुठून आला? कुठून आला जीव? कुठून आला? काका चष्मेवाले चांगलं आहे ना कान? बरं आहे. आता आमच्या पुढं बसणारी डायनामा गेलेली, डिस्प्ले गेलेली जास्त सध्या. जीव कुणी दिलाय? देवाने दिलाय. बरोबर आहे. देवापासून हा जीवाचा उगम आहे आणि जायचंय कुठं? बरोबर आहे का नाही? बरं त्याच्या पुढे जाऊन सांगू का, पाण्याचा उगम कुठून आहे? बोला. समुद्रापासून. आणि पाणी जातंय कुठं? बरोबर आहे. पाण्याचा उगम कुठून आहे? समुद्रापासून आहे. आणि जातंय सुद्धा कुठं? बरं, पाण्याचा उगम पाण्यापासूनच आहे आणि जातही. बरोबर आहे का? जसं समुद्राचं बाष्पीभवन व्हावा, त्याची वाफ तयार व्हावा, त्याचे ढग तयार व्हावा, ते ढग कुठं आदळावा? जाऊन कड्याला. आणि त्यातून येणारं पाणी गंगेच्या, वड्याच्या, नदीच्या, नाल्याच्या माध्यमातून ते पाणी कुठं जातं? पाणी कुठून आलं? मावशा हो, कळतंय ना सुटसुटीत भाषा? कुठून आलं पाणी? समुद्रापासून आलं. आणि पाणी गेलं कुठं? समुद्रापाशीच गेलं. तसं ह्या जीवाचा उगम देवापासूनच आहे आणि जायचंही देवापाशीच. पण ह्या जीवाला सज्जनांनो ह्या नाशिवंत देहाने लपेटलं आणि या जीवाला मोह मायेने महाराज अंकित केलं. आलं का लक्षात? कुणी अंकित केलं? म्हणून हा जीव महाराज माझं म्हणून हिता आला. ह्या जीवाने देवाला प्रार्थना केलती, हे देवा, 84 लक्ष येऊनी फिरून हा नरदेह प्राप्त आहे. 84 लक्ष येऊनी, मग एक येऊनी आणि कोटी फेरा. एक येऊनी म्हणजे कळलं का तुम्हाला? डुकराच्या येवणीत आलो का? डुकराच्या तर कोट वेळेस डुकराचीच येवणी महाराज. आलं का लक्षात? कुत्र्याची तीच. आणि सगळे येवण्या झाल्यावर परत काय? हा मग लागे वारा. आलं का लक्षात? हा बरोबर आहे. म्हणून जीव कुणी दिला दान तुम्हाला? जेने हा जीव दिला दान, ह्या परमात्म्याने जीव दिला महाराज. परमात्म्याने जीव दान दिला, देह दान दिला. बरं, ह्या जीवाचं, ह्या देहाचं, मला वाटतं ही बिल्डिंग आहे ना देहाची माऊली महाराज, एवढी सुटेबल त्या परमात्म्याने बनवली. किती सुटेबल? आपल्याला जर बंगला बनवायचा म्हटलं तर कुणाकडे जातो आपण? इंजिनियरकडे. मग त्या टायमाला कुठं देऊ घर, कुठं आमक त्याकडून बनवून घेतो. पण ह्या जो देह बनवत असताना ह्या देहाला किती द्वार बनवले देवाने? सज्जनांनो, 9 द्वार ह्या देहाला दिलेत. 9 द्वार देऊन 10वी खिडकी ह्या देहाला बसवली. बरं, किती सुटेबल दिलं मला सांगा? तोंड कुठं दिलं? बरोबर आहे का? नाक त्याच्यावर दिलं. त्याच्यावर कशाला दिलं? डोळे. आणि त्याच्या बाजूला? बरं, माझा प्रश्न आहे तुम्हाला, ही नाक जर हित दिला असतं तर?
देवाने ही नाक जर हित दिलं असतं तो मग काय करावं लागलं असतं? अगोदर घास घ्यावा लागला असता, नाकाला द्यावा लागला असता, मग टाकावं असतं. बरोबर आहे? मला सांगा, एवढं देवाने देऊन सुद्धा आपण देवालाच म्हणतो काय आम्हाला देवाने दिलं? हं? बरं किती अनमोल आहे मला सांगा. जाऊ का पुढे जाऊन 2 मिनिटं सांगू का? जर तुमच्या हृदयाची पाकळी 2 ग्रॅमची गेली आणि तुम्हाला रुबीला ऍडमिट केलं आणि डॉक्टरने सांगितलं की 2 ग्रॅमची पाकळी टाकायला 10 लाख रुपये खर्च आहे. किती ग्रॅमची? कशाची पाकळी? हृदयाची. हृदय कुणी दिलं? हा? आणि हृदय देवाने दिलं आणि त्यातली किती ग्रॅमची पाकळी गेली? 2. बरं 2 ग्रॅमच्या पाकळीची किंमत किती झाली? 8 लाख. हा? मला सांगा, 2 ग्रॅमच्या पाकळीची किंमत 8 लाख, ह्या 85 किलो वळूची किंमत किती? सज्जनांनो, हसण्याचा विषय नाही हे लक्षात घ्या. किती किंमत आहे? हा देह 500 रुपये रोजानी कामाला जातो, व्याज सुद्धा निघत नाही. व्याज आलं का लक्षात? हा. रोज वाढवा अजून. 2 तास जर आमचं हृदय बाजूला ठेवलं बाप्पा आणि काचेच्या भांड्यात जर ठेवलं ना आणि तेच हृदय आमच्या शरीरात बसवलं आणि ज्यावेळेस मनुष्य चालू बोलू लागतो त्यावेळेस डॉक्टर सांगतात की 25 लाख तुमचं बिल झालं. डॉक्टरला विचारलं, हसला हा देह. डॉक्टर 25 लाख कशाचं? डॉक्टरने सांगितलं की तुझं हृदय ना ती 2 तास काढलं आणि त्या काचेच्या भांड्यामध्ये ठेवलं. त्यावेळेस हसला आणि डॉक्टरने विचारलं, का हसतो? म्हणला, मला आश्चर्य वाटतंय की 2 तास काचेच्या भांड्यात हृदय ठेवलं, त्याचं बिल 25 लाख झालं. 50 वर्ष झालं व हे हृदय माझा परमात्मा सांभाळतोय, याची किंमत किती झाली असं? सज्जनांनो, हा देह ज्याने दान दिला त्याचं चिंतन करत असताना तुकोबाराय सांगतात की आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उधारा पांडुरंगा. त्या परमात्म्याला जर शरण गेलं, आपण त्या परमात्म्याचा पत्ता विचारून अभंगाला पूर्ण विराम देऊ. त्या परमात्म्याचा पत्ता मला सांगा. त्यावेळेस तुकोबाराय त्याचा पत्ता सांगतात. भीमा तेरी एक वसविले न भीमा तेरी एक बसविले न कर, तेरी एक बसविले न कर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मुकासी उभासी, तेथील मुकासी उभासी. बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. भीमा तेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी 4 पाहिला 16,000 रे. पुढे जाऊन सांगता भुक्ती मुक्ती फुकाट सर. आणि काय पाहिजे ते आहे रे. फक्त जीवा तू तिथं जा आणि त्या देवाला शरण गेल्यावर काय पाहिजे ते मिळतं. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे, ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानेश्वर आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उधारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला शे प्राणी, तुका मने मनोनी व्यर्थ गेला किंवा वाया गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. चिंतन रूपी शिवा समर्पित करत असताना एखादा शब्द जरी गेला असेल ना तर उदारांत करणारी माझी मला परत करा.
ना तरी बालक बोबडा बोले खावा खुडाई चुका पावले ते चोज करुणी माहुले रिघे जेवी. जे योग्य आहे ना ते गुरुजनांचं आहे. जे योग्य आहे ना ज्यांच्या करंगुळीला धरून आम्ही परमार्थामध्ये आलो ते माझे वडील आप्पांचं आहे.